दररोज चपाती खाऊन खूपच बोर झाले होते. म्हणले आज काहीतरी युनिक बनवते. मग काय मस्त आहे ना, 2 बटाटे असे किसून घेतले. आता त्याच्यामध्ये 1 वाटीभर रवा टाकला, 1 वाटीभर गव्हाचं पीठ टाकलं आणि थोडं टेस्टीला ओवा, हळद आणि जिरे टाकून दिले. आता तुमच्या हिशोबाने मीठ टाका बरं का. माझ्या हिशोबाने मी टाकलं. आता मस्त आहे ना, कोथिंबीर बारीक करून टाकली. तुमच्या हिशोबाने वाटून सुद्धा टाकू शकतात. एक छोटा कांदा कापून टाकला, मिरच्या कापल्या आणि तुम्हाला मिरच्या जशा हव्या तशा टाकू शकतात. वाटून नाही तर कापून पण. आणि मस्त आहे ना, हे असं मिश्रण तयार करून घ्यायचं. आता आहे ना 15-20 मिनटं याला आहे ना चांगलं झाकून ठेवायचं एका साईडला. आणि पतिदेवचं खूपच काम चालू होतं, वरडायचं जेवायला दी. मग काय बाबा लगेच जेवायला देऊन टाकलं. पण माझं तर मस्त जीव अडकलं होतं ना आपल्या नवीन रेसिपीसाठी. आता तुम्ही ना लहान लेकरं असले ना, ही नक्की करून बघा बरं का. खूपच भारी लागते. आणि मस्त असे थालीपीठ बनवून घेतले मी. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि रेसिपी कशी दिसती हे नक्की कमेंट करून सांगा.